सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू। विविध आंदोलने आगामी सण उत्सव जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी 20 मार्च 2025 ते 3 एप्रिल 2025 अखेरपर्यंत खालील कृत्य करण्यास मनाई केली आहे। या आदेशानुसार शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुकासुरे, काठ्या अथवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ, स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडवायची किंवा फेकायची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे, तयार करणे, व्यक्तीचे अथवा प्रेत किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजवणे या कृत्यांना मनाई केली आहे। तसेच ज्याच्या योगाने शांतता आणि सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पद्धतीने हावभाव करणे, फलक, चित्रे किंवा चिन्हे तयार करणे, त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारित करण्यास मनाई केलेली आहे। जिल्ह्यात परवानगीशिवाय 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी आणि रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे। हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावित असलेल्या शासकीय कर्मचारी, धार्मिक विधी, अंत्यविधी, परीक्षा यांना लागू राहणार नाही। हा आदेश दिनांक 20 मार्च 2025 रोजी 1 वाजल्यापासून लागू झाला असून तो 3 एप्रिल 2025 रोजीच्या 1 वाजेपर्यंत अंमलात राहील असे आदेश जिल्हाधिकारी दंडाधिकारी अशोक काकडे यांनी जारी केले आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।